नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये 005234 या विद्राव्य खताचा वापर। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावा आता कापसाच्या पिकामध्ये 005234 या विद्राव्य खताचा वापर। अखेर 005234 या विद्राव्य खतामध्ये कोणते अन्न घटक आहेत, याचा फायदा कापसाच्या पिकाला कशा पद्धतीने होतो, याची गरज कापसाच्या पिकामध्ये कधी असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कधी करावा अखेर कापसाच्या पिकामध्ये 005234 या विद्राव्य खताचा वापर। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करा आणि जरूर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा। राहिलं असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला एकदा जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकामध्ये आता कधी करावा 005234 या विद्राव्य खताचा वापर। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कापसाच्या पिकामध्ये कधी करावा 005234 या विद्राव्य खताचा स्प्रे। तर बघा मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघूयात की 005234 म्हणजे असतंय काय, याची गरज कधी पडते, कापसाला हे कशा पद्धतीने उपयोगी आहे, आणि मग बघूयात की याचा वापर कधी करायचा, कशा पद्धतीने करायचा व यासाठी एकरी किती खर्च येऊ शकतो। तर बघा मित्रांनो, 005234 म्हणजे काय की ज्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 0% आहे, ज्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण 52% आहे आणि ज्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण 34% आहे। या खताचा वापर साधारणतः कधी करतात की जेव्हा पिकाला नायट्रोजनची आवश्यकता जास्त नसते, म्हणजे त्याला वाढीची आता जास्त गरज नाही। ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे वाढीच्या अवस्थेतून मुक्त झाले, म्हणजे आता वाढ जवळपास 80-85% कंप्लीट झाली, आणि ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक आता
पाते लागण्याच्या अवस्थेतून कुठं चालले, फुलं लागण्याच्या अवस्थेत, म्हणजे फ्लावरिंग स्टेज आहे. आणि तिथून काही प्रमाणात एखाद दुसरं बोंड दिसण्याची अवस्था आहे, तर त्या परिस्थितीमध्ये 05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा असतो. ही परिस्थिती कधी असते, ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 65 ते 90 दिवसांच्या दरम्यान असते, तेव्हा कळ्याचं परावर्तन फुलात आणि फुलांचं परावर्तन 5 ते 10% काय असते मित्रांनो, बोंड लागण्याच्या अवस्थेत आपण येतो. आणि इथंच मित्रांनो कापसाच्या पिकाला 0,05234 या विद्राव्य खताचा डोस द्यायचा आहे, म्हणजे स्प्रे घ्यायचा आहे. आता मग या विद्राव्य खताचा जो स्प्रे घ्यायचा आहे त्याचं प्रमाण काय तर लक्षात घ्या. 15 लिटरच्या पंपाला 100 ग्राम आपल्याला हे घ्यायचं आहे. 15 लिटरचा पंपच्या 100 ग्रॅम आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, 0,05234 हे विद्राव्य खत मिसळायचे आणि फवारून घ्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या विद्राव्य खतासोबत आपण कीटकनाशक वापरू शकतात, आपण टॉनिक वापरू शकतात, आपण बुरशीनाशक वापरू शकतात. फक्त तणनाशक सोडलं तर कशासोबत सुद्धा याचा वापर मिसळून आपण करू शकतात, काही बंधन नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 0,05234चा वापर केल्यानं कळ्यांचं फुलात आणि फुलांचं बोंडात रूपांतर होण्याच्या जी प्रक्रिया तिला स्पीड येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा की कळ्या आणि फुलं गळण्याची समस्या कमी होते, म्हणजे आपला सगळीकडून लाभच लाभ आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करा, थोडंसं लिहून घ्या, एक ओळ सांगतो ती. ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 20 दिवसापासून ते 40 दिवसाच्या दरम्यान असते, तेव्हा त्याला 19-19 या विद्राव्य खताचा वापर करा. ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक 40 दिवसापासून 65 दिवसाच्या दरम्यान असते, त्यावेळेस 12-61-00 या विद्राव्य खताचा वापर करा. ज्यावेळेस 65 दिवसापासून आपलं कापसाचं पीक हे 90 दिवसाच्या दरम्यान असते, त्यावेळेस आपण काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 0,05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा. आणि सरते शेवटी फक्त बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये 90 ते 110 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 0,050 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. या पद्धतीने जर आपण योग्य वेळी योग्य फवारणी केली तर तुम्हाला सांगतो यावर्षी एकरी 20 क्विंटल सुद्धा कापूस उत्पादन घेण्यापासून आपल्याला कोणी वंचित करू शकणार नाही. पण ॲक्युरेट वेळी ॲक्युरेट कामं करणं हे गरजेचं आहे मित्रांनो. तर हे 4 डोसेस आहे. किती खर्च येतो, ह्या 4पैकी कोणताही डोस वापरा मित्रांनो, एकरी 200 रुपयाच्या वरी खर्च जात नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला हे डोसेस कधी वापरायचे, दिवस 20 ते 40, 19-19, 40 ते 65, 12-61-0, 65 ते 90, 0,05234, 90 ते 110 किंवा त्यापुढे आपण 0,050चा वापर करू शकतो. तर ही होती संपूर्ण माहिती की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं की अखेर कापसाच्या पिकामध्ये 0,05234 या विद्राव्य खताचा वापर का करायचा, कधी करायचा, कसा करायचा आणि किती करायचा. ज्यामुळे मला वाटते की तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि आता तुम्ही योग्य वेळी या खताचा वापर करून 100% उत्पादनात वाढ घडवून आणू शकता. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही समस्या असतील तर मला लिहून कळवा. येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. आवडला असणार हा व्हिडिओ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा. राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपल्याला 100% मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.